हे बघ आदित्य, ATD कंपनीसाठी कम्प्युटर ऑपरेटर्स आणि अकाउंटंट पाहिजेत. हे बघ आदित्य, LTD लिमिटेड कंपनीला चित्रा. कसं लिहिलंय मग त्यांनी? सरळ लिहायचं ना, लिमिटेड कंपनी. हो ना यार, कळतच नाही यांना. मी सांगतो त्यांना फोन. आदित्य वेळ काढू नकोस, पुढच्या जाहिराती बघ. हे बघ, नामांकित कंपनीसाठी टेलिकॉलर्स पाहिजेत. टेलिकॉलर्स म्हणजे टीव्हीतलं आहे का हे? टेलिकॉलर्स म्हणजे फोन्स करून जे सेल्स करतात ना ते. अवघडच आहे ना ही जाहिरातींची भाषा. हो मग, अगं पण त्यांनाही कमीत कमी शब्दात सगळं मांडायचं असतं ना. हे बघ हे बघ, इथे 2 वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत. त्यांना बॅक ऑफिस साठी यंग ग्रॅज्युएट्स हवेत. हे बघ या ठिकाणी. गुड. पण हे जमेल का मला? एकदा शिकलं ना की सगळं येतं. आता हे सगळे शब्द मला माहित नाहीयेत म्हणून. थोड्या दिवसांनी बघ. थोड्या दिवसांनी तूच घेऊन जाशील का मला वॉक इन इंटरव्ह्यू? आदित्य मारते बघ. मेघना, हा बघ ना, चेष्टा करतोय ग माझी. हे सगळे शब्द नवीन आहेत ना मला. ATD, बॅक ऑफिस वगैरे. काय ग, कसं लक्षात राहणार लगेच असं? काय रे आदित्य, का छळतोस बिचारा चित्राला? हा, मी नाही काय केलं. आणि अरे चल ना, आवरायचं नाहीये का तुला? ऑफिस नाही वाटतं आज तुला? अरे हो, ऑफिस आहे. परत चित्राला इंटरव्ह्यूला न्यायचंय. बायकोच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या आहेत. किती काम आहेत मला. आदित्य पण ना, हे बघू कोणते वॉकिंग आहे. हे बघ, हे ना. नाही तर नाही, जा तू जा, नाही तर तुला उशीर होईल. मी बघते, मी आवरते. घाई 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 घाई. चला चला घाई चला. बाबा? हा बाबा. मेघना, कशा आहात तुम्ही? मी छान आहे बाबा. तुम्ही कसे आहात? आणि आई? आम्ही दोघेही मस्त आहोत. खरं सांगू का तुम्हाला हो, तुम्ही सगळे आमच्याकडे आलात ना, खरंच मनाला प्रसन्न वाटलं हो. जय हो, जय हो. हो ना, इकडे सगळ्यांना खूप छान वाटलं. हा, फक्त विजयाताई नव्हत्या, त्यांना मात्र मिस केलं मी. होय हो, मला सांगा कशा आहेत त्यांच्या आई? हो, ऍक्च्युली डिस्चार्ज मिळाला होता त्यांना, पण घरी आल्यानंतर पुन्हा त्यांना श्वासाचा त्रास सुरू झाला, त्यामुळे पुन्हा ऍडमिट केलं. आणि आता अमित दादा पण गेलेत तिकडे. म्हणजे तसं खूप काळजीचं असं काही नाहीये. हा, फक्त वेळखाऊ कामे इतकंच. नाही नाही मेघना, हे काळजी करण्यासारखंच आहे. तुम्ही त्यांना ग्रहशांती करायला सांगा. बाबा, तुमचं पण नाव उगीच काहीतरी. उगीच नाही मेघना, उगीच नाही बोलत आहे मी. अहो, हे सगळे संकेत आहेत. संकेत ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये मेघना. संकेत आहेत हे. बाबा, बरं मला सांगा, ती चित्रा ही आपल्या घरी कधी परत जाणार आहे? बाबा, तुम्ही प्लीज सुतावरून स्वर्ग गाठू नका. हो, मी सांगते ना तुम्हाला, चित्रा अगदी साधी सरळ मुलगी आहे. मेघना, आणि माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे विचार मनातून काढून टाका. अगदी. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. ती मुलगी आपल्या घरी परत कधी जाणार आहे? नाही, ती आता नोकरी करणार आहे आणि इथेच राहणार आहे. आता तरी लक्षात येत आहे का तुमच्या? काही लक्षात येत आहे का तुमच्या मेघना? हाच संकेत आहे, हाच संकेत आहे. अहो अहो, जे माझ्या लक्षात येत आहे ते तुमच्या लक्षात का येत नाहीये? तुम्हाला का कळत नाहीये मेघना? कारण प्रत्यक्षात तसं काहीही नाहीये. ते फक्त तुमच्या मनात आहे. आणि प्लीज तुम्ही ते काढून टाका बरं. आणि मी ठेवते आता फोन. बाय. अगं अर्चू, केवढे कपडे आणून टाकलेस. मला काय लॉन्ड्रीवाला समजलीस की काय? आवर ते पटकन. अरे सतीश, मीच आवरणार आहे ते. पण जरा थांब ना, एक दिवस निवांतपणे असं छान चहा पिऊ दे की मला. अर्चू, अगं आजचा पेपर कुठे आहे? हा कालचा पेपर मी आतापर्यंत 4 वेळा हातात घेतलाय. आजचा पेपर म्हणून. कुठे आजचा पेपर? खरं सांगू का सतीश,
मी ना सकाळ सकाळ पेपर वाचणंच आता बंद करून टाकले. सकाळी सकाळी ना अशा वाईट बातम्या वाचल्या ना की दिवस अगदी खराब जातो रे. मग असंही वाटायला लागतं की जगातून चांगल्या गोष्टी नष्टच होत आहेत का? अर्चू, तू एक काम कर. तू रोज सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभी राहा आणि स्वतःकडे बघ. का रे? म्हणजे जगात एक तरी चांगलं माणूस आहे अशी तुझी खात्री पटेल. खरं? हो. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. मग आता उठ आणि मला पेपर आणून दे. अरे अरे काय अरे, पेपर घ्या, आला तुमचं पेपर. सॉरी, मी घेऊन गेले होते. पण सतीश दादा बघ ना, आम्ही काही जाहिराती फायनल केल्यात. आम्ही आम्ही म्हणजे कोणी? अरे मी आणि आदित्यनी. आणि हे बघ, तो ना मला इंटरव्ह्यूला घेऊन चाललाय. इंटरव्ह्यू? कसं काय? अगं आत्ता तर मार्क केलेत ना तुम्ही. अरे ते सतीश, वॉक इन इंटरव्ह्यू असेल. हा तेच. हे बघ, हे मार्क करून ठेवलं ना हे. बघतो मी. मला आधी पेपर वाचायचा आहे. सॉरी, मी पेपर नेला होता. पण मी आवरू का? माझ्यामुळे आदित्यला उशीर नको व्हायला. पळ 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 पळ. आता काय? पण मिळेल ना मला नोकरी? हो, मिळेल. हो, तुला नोकरी. दादा अगं पळ, उशीर होतोय ना. आता आवर आधी, जा इंटरव्ह्यूला तर जा. नोकरी मिळेल ना मला. चला, बरं झालं बाई, चित्राच्या नोकरीची जबाबदारी आदित्य मेघनाने घेतली ते. नाही, नाहीतर मला तिच्या बरोबर जावं लागलं असतं आणि मग मी कंटाळले असते रे. अर्जू, नाही म्हणजे तसं नाही. चित्रा, चित्रा, अरे यार, हिला इंटरव्ह्यूला सोडून परत ऑफिसला पण जायचंय मला. अर्जो, तू थांबणार नाहीयेस तिचा इंटरव्ह्यू होईपर्यंत? बघतो, शक्यता कमीच दिसते मला. म्हणजे बहुतेक नाहीच. पण ती येईल का एकटी व्यवस्थित घरी परत? जमेल का तिला? आणि आता प्रॅक्टिस करायला हवी तिने. चल 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 बाई, उशीर होत. हो, ऑल द बेस्ट. व्यवस्थित उत्तर दे, बिंदास. हा, घाबरू नको अजिबात. ऑल द बेस्ट. आणि लक्षात ठेव, ही जगातली एकमेव नोकरी नाहीये, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको, ठीक आहे? आणि फोन कर इंटरव्ह्यू झाल्यावर. हो. झालं का तुमचं? काय रे आदित्य असं बोलतोय? आधीच किती नर्वस झालीये ती. कोण नर्वस झालाय? मला तर कोणी दिसत नाही इकडे. चित्रा, अरे ती तर झाशीची राणी आपली है ना. चल 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 चल, उशीर चल होईल. चल पळ, पळ, पटकन. पळ. सांभाळून. हो. घाबरू नको अजिबात. हा, हसायला चेहरा कर. घाबरले हो बिचारी, पण होईल सगळं व्यवस्थित म्हणा. काय ग, काय झालं? चित्रा, ग गाडी का थांबवायला लावलीस? काय होतंय? बरं नाही वाटत आहे का तुला? आदित्य, कसं तरी होतंय मला. एक मिनिट थांब. पाणी आणलंयस ना तू? हे घे पाणी, घे. ओके. काय विचारतील रे ते? कोण? अरे ते इंटरव्ह्यू घेणारे. अरे यार चित्रा, त्याचं टेन्शन आलंय तुला? धन्य आहेस तू पण. आदित्य, अरे मी कधीच इंटरव्ह्यू दिला नाहीये, आणि त्यात हे इंग्लिश. बापरे, त्याचंच टेन्शन आलंय मला. हे बघ, आता जर अशी घाबरलीस ना तर जे येतंय ते पण जाईल. नाही तर जायचं का आपण परत घरी? नाही नाही नाही, नोकरी करायची आहे मला. आदित्य, पण एखादा प्रश्न तरी सांग ना. अगं
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. तरी साधारण तुमचं नाव, हॉबीज, तुमच्या आयुष्याचं ध्येय काय, तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, असं साधारण सगळं विचारतात. बाप रे. आणि मी काय उत्तर देऊ या सगळ्याची? जे खरं खरं मनात असेल ना तेच उत्तर दे. आपण म्हणजे आयुष्याचं ध्येय काय असं विचारल्यावर मनोज असं उत्तर नको देऊ सर. ते तर आहेच. झालं. आता त्याचं नाव घेतल्यावर तरी आला का धीर? जायचं आता. अगं आज अनुभव तर घे आणि बिंदास उत्तर दे, न घाबरता. इंग्लिश मध्ये उत्तर देता येत नाही असं वाटत असेल ना तर त्यांना सरळ सांग की मला सफाईदार इंग्लिश बोलता येत नाहीये, मी मराठीत किंवा हिंदीत उत्तर देईन. इंग्लिश मी शिकते. ओके. हे चालेल असं? हो म्हणजे काय. चालेल मग. चला डन. निघायचं. चला. मला पण ऑफिसला जायचंय तुला सोडून. ओके. तेवढं टेन्शन घेतलंय तिनं, घाबरले बिचारी. मला वाटलं धीट असेल ही पोरगी. पण माई येतही असेल हो टेन्शन. आपल्याला काय माहिती, आपण कधी दिलाच नाही ना इंटरव्ह्यू नोकरीसाठी. नाही हा? मी दिलाय बरं का इंटरव्ह्यू. अरे हो, तुम्ही म्हणालात. बरोबर बरोबर, मी विसरले. ओ माई सांगा ना, काय झालं तो पहिल्या इंटरव्ह्यूला? काही नाही ग, कॉलेज संपल्या संपल्या आम्ही तिघी मैत्रिणींनी ठरवलं की आपण असं स्वतःच्या पायावर उभं राहायचं, नोकरी करायची. मग काय, सगळे पेपर आम्ही शोधत बसलो, सगळ्या जाहिराती बघत बसलो. त्यात मिळाली बाई आम्हाला एक जाहिरात, आखूड शिंगी बहुगुणी. मग काय केलं आपल्या आम्ही तिघींनी. त्या तिघींपैकी फक्त मला एकटीलाच कॉल आला बरं का. अय्या. मग काय केली आम्ही प्रॅक्टिस सुरू. त्या मला प्रश्न विचारायच्या, मी उत्तर द्यायची. त्या प्रश्न विचारायच्या, मी उत्तर द्यायची. असं करता करता बाई एक दिवस आला तो इंटरव्ह्यूचा दिवस. गेले मी इंटरव्ह्यूला, अगदी छान नटून थटून गेले बरं का. आणि तिथे जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस होता ना, त्याच्या अशा मोठ्या मिशा होत्या आणि त्या मिशांमधून वाट काढत काढत तो मला प्रश्न विचारत होता. त्याने मला पहिलाच प्रश्न विचारलाय, बोला कसला छंद आहे आपल्याला. काय मी आपलं उत्तर दिलं ठोकून, मला घरकाम करायला आवडतं. असं सांगितलं तुम्ही? त्याच्यानंतर माझं उत्तर ऐकून तो हैराणच झाला माणूस. मग पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, आपल्याला नोकरी का करायची? मी म्हणलं काय नाही, मला उत्सुकता आहे, नोकरी म्हणजे काय असतं, कशी असते, म्हणून करायची नोकरी. त्याच्यानंतर असेच 8-10 प्रश्न त्यांनी विचारले आणि मी आपली अशी वेड्यासारखी खरीखुरी उत्तर देऊन टाकली. पण मग मिळाली ती नोकरी तुम्हाला? मिळाली ना, पण गेले होते एका नोकरीसाठी आणि मिळाली दुसरीच कुठली तरी नोकरी. म्हणजे काय माहितीये का, इंटरव्ह्यू घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून नाना देसाईंचे काका होते. अय्या. मग काय, त्यांनी माझी सगळी उत्तरं ऐकली आणि एका क्षणात चक्र त्यांनी फिरवून टाकली आणि डायरेक्ट त्यांनी कांदा पोह्यांचाच प्रोग्राम ठरवून टाकला. मग काय, नाना देसाईंना आम्ही पसंत पडलो, आम्हाला ते पसंत पडले. आणि त्यांच्या नोकरीमध्ये आम्ही डायरेक्टर म्हणून रुजू झालो. नोकरी कसली माई, देसाईंच्या फर्म मध्ये पार्टनरशिपच मिळाली तुम्हाला. याद. अरे काय झालंय? अरे काय झालंय, कुठे धडपडलीस तू? अहो, झाशीची राणी घरातल्या घरात पाय घसरून पडली. काय ग तू अशी कशी धडपडी? लक्ष कुठे असतं तुझं? ए प्लीज हा, मला अजिबात कोणीच बोलायचं नाही आता. आता माझे फक्त लाड करायचे. कारण यावेळी खरंच पडले मी. अगो बाई, म्हणजे इतर वेळेला खोटी पडते की काय? अरे नाही, तसं नाही म्हणायचं मला.
म्हणजे एरवी माझी थोडी तरी चूक असते, पण बाई ह्यावेळेला खरंच माझी चूक नव्हती. अरे खरंच हो ग बाळा, हो हो, तुला कोणी काही बोलणार नाही. हा सतीश, अजिबात काही बोलायचं नाही बरं का माझ्या कोकराला. हा वा, कबूल कबूल. बरं राणी सरकार, हा. आता इथेच थांबणार आहात की वर आपल्या महालात येत आहे? कशाला तर महालात नाही तुझं त्यांना, त्या लंगड धिंगला आमच्याच खोलीत झोपू दे. अरे नाही रे शर्मा, नाही. रिपोर्ट ठेवून आला. हो हो हो. हळू हळू. तुला स्टूल हवाय का खाली? मग नाही नको उषा ठेवू का? नको नको नको, आता काही नको. बर. आता सगळं सांग बघू सागर संगीत. कशी पडलीस, कुठे धडपडलीस? नाही, कारण ते सांगितल्याशिवाय तुला चैन पडणार नाही आणि ते ऐकल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. अगं त्याचं काय झालं ना की मी पण त्याच्या आधी मला जरा एक कप चहा दे ना प्लीज. कशी ग तू अशी माझी कोकरू? बरं थांब, आणते आणते. हा मी करते पटकन. बरं बरं. ऐको, काय ग हे अर्जू, लक्ष ठेवत जा ग बाळा. अगो मी नेहमी लक्ष ठेवते. बरं हो, ह्यावेळेलाही ठेवलं. हो हो, अगदी अगदी मलाच अगदी. कळलं नाही. बरं आता गप्प बस, ठीक आहे? तोंडाचा पट्टा चालू नको ठेवूस, दुखेल ते परत. अगं तोंड बंद कसं काय ठेवू? चहा चुप. कशी पिऊ? हा बोल बोल. काय रे, काय झालं? अरे काय नाही यार, हे चित्र पण एकदम पात्रच आहे. रस्त्यात 3 वेळा मला बाईक थांबवायला लावली. कसं तरी होतंय म्हणून. आणि कसं तरी होतंय म्हणजे भीती वाटत होती तिला. पण मग आता कुठे ती? त्याने ती गेली इंटरव्ह्यूला आत. आता ती येईपर्यंत थांबावं लागणार यार. ती आली की तिला रिक्षात बसवतो आणि मग मी निघतो. मला पण उशीर झाला आज ऑफिसला. अरे पण अजून एक वॉक इन आहे ना? तो उद्या बघू. आज पहिल्याच दिवशी पाय गळालेत तिचे. बरं ठीक आहे, ती आली की बघा. बघतो आता कधी बाहेर येते ते. काळजी घे तिची. चल बाय. बाय. काय ग? हा अरे सांगायचंच राहिलं तुला. ती आली की मला फोन करायला सांग प्लीज. हो 1 मिनिट, ती आलीच. ठीक आहे, बोल तिच्याशी. हॅलो हॅलो चित्रा, काय ग, कसा झाला इंटरव्ह्यू? मेघना, मला काहीच आलं नाही ग. मला एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आलं. मला खूप टेन्शन आलं होतं आणि ते लोक मला हसत असतील या भीतीने काय ग वेडा बाई तू, असं कसं झालं? बरं ठीक आहे, झालं तर झालं. फार फार तर काय होणार आहे, ही नोकरी मिळणार नाही आपल्याला, बरोबर? ठीक आहे, आणि ते काय तुला शिक्षा करणार आहेत का तू उत्तर दिली नाहीत म्हणून? नाही ना, झालं तर मग. आणि आपलं जे चुकलंय ते आपण इम्प्रूव्ह करूच शकतो ना. मग त्यासाठी एवढं रडायचं का? नाही. बरं ठीक आहे, खाऊन घे काहीतरी, नाही तर आईस्क्रीम तरी घे आणि आदित्यला सांग रिक्षात बसवून दे म्हणून. ओके? खायला नकोय मला, मला घरी यायचंय. बरं घरी ये आणि रडू नकोस प्लीज. हसून दाखव बरं मला. हे बघ, मला दिसत नसलं तरी कळेल तू हसलीस की. हा, गुड गर्ल. ये ये घरी ये. बाय. हो बाबाजी, बाबाजी मार्ग सुचवा. बाबाजी, बाबाजी तुम्ही म्हणाल तसं वागीन मी. नेहमीच वागतो बाबाजी. मार्ग सुचवा, मार्ग सुचवा बाबाजी. जय हो. अहो, आता कसला मार्ग शोधताय? अहो ती मुलगी आहे ना, चित्रा विचित्रा, ती आता देसायांच्या घरातून नाहीशी व्हायचा चान्स गेला. म्हणजे? अहो ती नोकरी शोधते ना इथेच ना, म्हणजे आता ती तिथेच त्या देसाईंच्या डोसक्यावरच राहणार कायमची. आपल्याला काहीतरी मार्ग काढायला हवा की नाही, म्हणून काय तरी बाई, अहो मला खरंच काही सुचत नाहीये हो. इथे मेघना तर म्हणते असलं काही मनात आणू नका, आणि ही शे. अहो पण नानामाई स्वस्त बसणार नाहीत. तिला लग्नासाठी ना नक्की कन्व्हिन्स करतील ते. खरंच एकदा लवकर तिचं लग्न होऊन जाऊ दे.
अहो पण ही तर लग्नालाच तयार नाहीये. तेच तर आहे ना, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय ना. हे बघा, कुणाला काहीही वाटो, मेघनांना काहीही वाटो, धोका आहे, धोका आहे. मला सांगा, लोणी आणि विस्तव असं जवळजवळ ठेवायचं असतं का? असतं का? अहो मग आता काय करायचं? म्हणून तर बाबाजींना साकडं घालतोय. ते सुचवतील ना, मार्ग सुचवतील. बाबाजी, सुचवला, सुचवला. बाबाजींनी मार्ग सुचवला. जय हो. काय? आता प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. प्लीज चला, प्लीज. विखारे, विखारे. जय हो, जय हो विखारे साहेब. मी सुरेश कुडाळकर. ओळखलत का मला? जय जय हो, जय हो. अहो नाही हो, अहो मी नाही नाही, माझी कसली कृपा हो. अहो म्हणजे मी लायसन्स मिळवून दिलं तुम्हाला, पण त्यावेळेला पूर्ण मोबदलाही घेतला होता की. हा हो हो, काम असं होतं ना विखारे साहेब, काय आहे ना, आमच्या एक ओळखीची मुलगी आहे, ग्रॅज्युएट आहे, ती नोकरी शोधते. हो हो, आणि आता आपल्यातलीच मुलगी आहे म्हटल्यावर आपण सुद्धा थोडे हातपाय हलवायला हवेत ना, मदत करायला हवी ना. काय म्हणता? जय हो, जय हो. हो हो, लगेच 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 तिला मी मेल करायला सांगतो सगळे डिटेल्स. नक्की. हो हो, ग्रॅज्युएट आहे. चालेल चालेल चालेल, मी तुमच्या कन्फर्मेशनची वाट बघतो. तुमचा एकदा फोन आला ना, मग मी त्यांच्याशी बोलीन, म्हणजे मुलीच्या आई वडिलांशी वगैरे सगळ्यांशी बोलून घेईन. हा हो, मी वाट पाहतो, वाट पाहतो. हा विकास साहेब. हो, जय हो, जय हो.